हॅलो 11 स्टुडंट्स, सक्सेस अकॅडमी ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. तर सर्वांना आता 10वीच्या रिझल्टची वेध लागले असतील. तर वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, पण ह्या आठवड्यामध्ये 31 जुलैपूर्वी डेफिनेटली तुमचा 10वीचा रिझल्ट डिक्लेअर होईल. हे मी एका पेपरची पोस्ट देखील तुमच्या ग्रुपवर टाकलेली आहे. त्यामुळे फार काही काळजी करू नका, सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागणार आहे. आणि रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येकाने तो रिझल्ट मला माझ्या प्रायव्हेट अकाउंटला पोस्ट करा. लक्षात याच्यामध्ये. त्यासाठी सगळ्यांना ऑल दी बेस्ट. सगळ्यांना चांगले मार्क पडणारच आहेत. आणि ते केल्यानंतर आपण पुढे 11वी सायन्सला जाणार आहोत. तर ऑलरेडी आपण ते स्टडी चालू केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवाच शिक्षण विभागाने एक प्रेस नोट रिलीज केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठले कुठले पॉईंट्स रिड्यूस करायचे आहेत. तर त्या पॉईंट्समध्ये जर बघायला गेलं तर मी जो पुढचा एक पॉईंट घेणार होतो पुस्तकामधला जो आहे तो टेक्स्टबुक मधला, ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट. म्हणजे लॅबमध्ये गेल्यावर ह्या सर्व गोष्टी एक्सप्लेन करताना करायला लागणार आहेत. तर तो जो भाग आहे हा रिड्यूस झालेला आहे, रिमूव्ह केलेला आहे, बरोबर आहे. पण तरी पण तो महत्वाचा आहे, कारण शेवटी सायन्स हे कशावर डिपेंड असतं, हे तुमच्या ऑब्झर्वेशनवरती, बरोबर आहे. आपण प्रॅक्टिकल करतो म्हणजे काय करतो, वेगळे रिडिंग्स घेतो. पण रिडिंग्स वेगळे कधी घेतो, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी कुठलेही असू दे, त्यासाठी ऑब्झर्वेशन गरजेचं आहे. लक्षात आलं. आणि ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला जे रिडिंग येतात त्याच्यामध्ये उत्तर करेक्टनेसच्या किती जवळ आहे, इट इज कॉल्ड अॅक्युरेसी, बरोबर आहे. तर ते माहित असणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा, अॅक्युरेसीसाठी तुम्हाला सगळ्यात पहिला काय माहित असणं गरजेचं आहे, एरर्स. म्हणजे वेगवेगळ्या कारणामुळे आपल्याला त्या एक्सपेरिमेंट करत असताना व्हाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या एरर्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. लक्षात. आता पहिला सगळ्यात पहिला एरर्स म्हणजे काय, तर लक्षात ठेवा एरर का महत्वाचे आहे, कारण एरर जेवढी तुम्ही एरर कमी कराल, लक्षात घ्या, जेवढी तुम्ही एरर काय कराल, कमी कराल, परत एरर इज मिनिमाइज, तेवढी अॅक्युरेसी काय होणार आहे, वाढणार आहे. मी काय म्हटलं ते लक्षात आलं का, जेवढी एरर काय होईल, मिनिमाइज होईल, जेवढी एरर काय होईल, मिनिमाइज होईल, तेवढी अॅक्युरेसी काय होते, वाढते. आणि आपल्याला रिडिंग मध्ये अॅक्युरेसी गरजेची आहे. मग आता आपल्या सिलेबसला जो पुढचा भाग आहे त्याचं नाव आहे एरर्स इन मेजरमेंट. सगळ्यांना दिसतंय एरर इन मेजरमेंट. तर सगळ्यात पहिला म्हणजे एरर्स म्हणजे काय, तर मराठीमध्ये आपण त्याला त्रुटी, चुका असं काय काय शब्द वापरू शकतो. पण ऍक्च्युली ज्यावेळेला आपण टेक्निकल डेफिनेशन करायला जातो, बरोबर, थ्योरेटिकल डेफिनेशन करायला जातो, त्यावेळेला नेमका त्याचा अर्थ काय, त्यासाठी एक एक्झाम्पल मी समजून सांगतो. समजा आपल्याकडे एक रॉड आहे, आणि रॉडची काय करायची आहे, लेंथ मोजायची आहे. समजा ह्या रॉडची ऍक्च्युअल लेंथ, खरी लेंथ, ट्रू व्हॅल्यू ज्याला म्हणतो, ऍक्च्युअल व्हॅल्यू जे म्हणतो, ही समजा किती आहे, 8.8 मीटर आहे. बघा, सॉरी 1.8 मीटर आहे. समजा हे मी एक्झाम्पल सांगतोय, आपण लेंथ ऑफ रॉड मोजायला लागलोय आणि त्याची खरी व्हॅल्यू जी आहे ती 1.8 मीटर आहे. पण जेव्हा मी पट्टी लावून मोजणार आहे, स्केल लावून मोजणार आहे, तेव्हा समजा मोजताना दॅट इज कॉल्ड मेजर्ड व्हॅल्यू, की किती मला दाखवलं, 1.5 मीटर दाखवलं. बघा, म्हणजे ट्रू व्हॅल्यू किती आहे, 1.8 मीटर. पण मी इन्स्ट्रुमेंट लावून, डिव्हाइस लावून, किंवा ह्या केसमध्ये लेंथ मोजायची स्केल किंवा पट्टी वापरून जेव्हा मी मोजलं, तेव्हा काहीतरी कारणामुळे ती मला मेजर्ड व्हॅल्यू किती मिळाली, 1.5. म्हणजे बघा, यायला किती पाहिजे होती, ट्रू 1.8 मीटर, आली किती, 1.5 मीटर. म्हणजे कितीचं एरर आहे, तसं मी काढणार 1.8 मायनस 1.5, 1.8 मायनस 1.5. याच्यामध्ये तुम्हाला कळेल की 0.3 मीटर. म्हणजे तुम्ही म्हणणार ह्या केसमध्ये, ह्या लेंथ ऑफ रॉडच्या मेजरमेंटमध्ये 0.3 मीटरची काय आहे, एरर आहे. म्हणजे तुम्ही काय केलं माहितीये, मनातल्या मनात वजाबाकी केली, म्हणजेच काय केलं, डिफरन्स काढला. सबट्रॅक्शन इज ऑल्सो डिफरन्स. कशामध्ये काढलं, थोडक्यात ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू ह्यांचा जो डिफरन्स आहे, तुम्ही काय केलं बघा, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू, जी व्हॅल्यू यायला पाहिजे होती आणि जी व्हॅल्यू आली ह्याच्यामधलं काय काढलं, सबट्रॅक्शन म्हणजे डिफरन्स काढला. आणि ह्यालाच काय म्हणायचं, एरर म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज एरर. त्यामुळे एररची डेफिनेशन किती इझी आहे बघा, एरर इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू ऑफ अँड मेजर्ड व्हॅल्यू. लक्षात आहे, इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. आता हे मी दोन चिन्ह कशासाठी काढले, ते 10वी मध्ये वगैरे 10th स्टँडर्ड तुम्हाला माहित असेल. इट इज कॉल्ड मॉड्युलस. म्हणजे आतलं चिन्ह प्लस किंवा मायनस येऊ दे, आपल्याला चिन्ह नको, आपल्याला त्याची व्हॅल्यू किंवा मॅग्निट्यूड गरजेची आहे. इट इज कॉल्ड मॉड्युलस. ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज मॉड्युलस. लक्षात मी काय म्हटलं, म्हणजे आतमध्ये प्लस आलं काय, मायनस आलं काय, हे बाहेर घेत असताना आपण फक्त त्याचं किंमत पाहिलंय. म्हणजे याच्यामध्ये शेवटी आपण काय केलं, डिफरन्स घेतला. सगळ्यांना लक्षात मी काय म्हटलं, एक एक्झाम्पल मुद्दाम सांगायचा प्रयत्न केलाय. सो डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर्स. मग एरर इज डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. जर मोठा विचार केला तर एरर्स आर डिवाइडेड इंटू 2 कॅटेगरीज. एररचे 2 कॅटेगरीमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. कुठल्या 2 कॅटेगरीमध्ये आपल्या सिलेबसमध्ये दिसतं बघा, आपल्याला आहे
एक आहे सिस्टमॅटिक एरर्स आणि दुसरा आहे रॅन्डम एरर्स. हे आपण वन बाय वन बघणार आहे. लक्षात घ्या, एक कॅटेगरी आहे सिस्टमॅटिक एरर्स आणि दुसरी कॅटेगरी आहे रॅन्डम एरर्स. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण सिस्टमॅटिक एरर्सचा विचार करूया. कुठल्या एरर्सचा? सिस्टमॅटिक एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर्स जे आहेत बरं का, ह्या निर्माण कशामुळे होतात तर लक्षात घ्या, काही पर्सनल त्रुटी असतील, त्यानंतर काही इन्स्ट्रुमेंटमध्ये फॉल्ट असेल किंवा काही टेक्निक्समध्ये फॉल्ट असेल, अशा सर्व कारणामुळे ज्या एरर्स निर्माण होतात एक्सपेरिमेंट करत असताना, एक्सपेरिमेंट परफॉर्म होत असताना, व्हाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट ज्या एरर्स होत त्यांना काय म्हणायचं? सिस्टमॅटिक एरर्स म्हणायचं. लक्षात मी काय म्हटलं? आता सिस्टमॅटिक एरर्सचे पुन्हा 3 टाइप्स पडलेले आहेत. बघा, सिस्टमॅटिक एरर्सचे पुन्हा काय केलेत? 3 टाइप्स पडले त्याच्यामध्ये. ते कुठले 3 टाइप्स पडले ते आपण बघूया, वन बाय वन आता बघायला चालू करूया. तर सगळ्यांना लक्ष द्यायच्यामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला मी ऍक्च्युअली पुस्तकात तुम्हाला दाखवतो, मी तुमच्या ते लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. बघा, तर लक्षात ठेवा, सिस्टमॅटिक एरर्स हे 3 प्रकारे डिव्हाइड केलं जातं. एक म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, दुसरी आहे एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि तिसरा प्रकार आहे पर्सनल एरर. लक्षात आलं, सिस्टमॅटिक एरर या 3 टाइप मध्ये पुन्हा काय केले? डिव्हाइड केलेले आहे. कुठले कुठले बघा? इन्स्ट्रुमेंटल एरर, त्यानंतर एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि तिसरा आहे पर्सनल एरर. अशा 3 याच्यामध्ये सिस्टमॅटिक एरर काय केले? डिव्हाइड केले. मग ह्या 3 एरर आपण वन बाय वन बघत जाऊया. आता पहिली जी सिस्टमॅटिक एररचा प्रकार आहे तो कुठला आहे बघा? तो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. सिस्टमॅटिक प्रकार इन्स्ट्रुमेंट एरर. आता ह्याच्यामध्ये नावातच तुम्हाला लक्ष येऊ शकतं की नेमका हा काय भाग आहे. तर व्हॉट इज इन्स्ट्रुमेंट? इन्स्ट्रुमेंट म्हणजे वस्तू, की जी वस्तू तुम्ही मेजरमेंटसाठी वापरणार आहे. इट इज कॉल्ड इन्स्ट्रुमेंट. मी थोडक्यामध्ये लेंथ मोजायचं असेल तर आपण कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरतो? स्केल. किंवा मास मोजायचं असेल, मास ही फिजिकल क्वांटिटी मेजर करायचं असेल तर आपण वापरतो कॉमन बॅलन्स तराजू. किंवा टेम्परेचर मोजायचं असेल तर त्याला आपण वापरणार थर्मामीटर. किंवा करंट मोजायचं असेल तर आपण त्याला वापरणार ॲमीटर. किंवा पोटेन्शियल किंवा व्होल्टेज मोजायचं असेल तर व्होल्टमीटर. असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. लक्षात आलं, तर डिव्हाइस विच इज युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटर म्हणजे नाव काय बघा? इन्स्ट्रुमेंटर एरर. म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल ही जी एरर निर्माण होणार आहे, लक्षात, ह्याचा कारणीभूत कोण असणार आहे? तर डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन. जे आपण इन्स्ट्रुमेंट घेणार आहे त्याच्यावरती जे मार्किंग असते त्याला आपण काय म्हणतो? कॅलिब्रेशन. ते मार्किंगच जर चुकीचं असेल तर माझ्या मते थोडक्यात तुम्हाला ते कायम चुकीचंच दाखवणार. कारण हे मार्किंग कुठं होत असतं? जिथं ते इन्स्ट्रुमेंट तयार होतं त्या कारखान्यामध्ये, ते त्या फॅब्रिकेटरमध्ये ते तयार होत असतं. पण ते मार्किंग होत असतानाच जर चुकीचं मार्किंग असेल तर डेफिनेटली तुमचं कायम ती एरर दाखवणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मला आता करंट मोजायचा, तर मला सांगा त्यासाठी मी वापरणार ॲमीटर. ॲमीटर मला सांगा जर करंट नाही गेला तर त्यानं किती काटा किती दाखवायला पाहिजे? 0 दाखवायला पाहिजे. पण लक्षात ठेवा, जेव्हा करंट पास होत नाही तो दाखवताना मला जर 0.5 दाखवत असेल म्हणजेच तो प्रत्येक वेळेला मला 0.5 काय दाखवणार? जास्त दाखवणार. लक्षात मी काय म्हटलं ते मी थोडक्यामध्ये, जर तुम्ही 0 त्याचं व्यवस्थित ऍडजस्ट नाही केलं, इन्स्ट्रुमेंटचं 0 जर व्यवस्थित ऍडजस्ट नाही केलं तर कायम तो ती सेम एरर आपल्याला दाखवत राहणार आहे. लक्षात, म्हणजे समजा जर घड्याळ सेल कमी झाले असतील तर घड्याळ समजा 5 मिनिटं मागं पडलं तर ते कायम तुम्हाला 5 मिनिटं मागं दाखवणार आहे. लक्षात, म्हणजे ह्याच्यामध्ये त्या परफॉर्मन्सची चूक नाही आहे, ह्याच्यामध्ये टेक्निकची चूक नाही, ह्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी असेल. लक्षात घ्या, इन्स्ट्रुमेंट जर तुम्हाला फॉल्टी असेल तर ती जी एरर आहे त्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. त्यामुळे हे महत्वाचं आहे बघा. दिस टाईप ऑफ एरर अरायझेस म्हणजे निर्माण होतात ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन म्हणजे काय? त्या इन्स्ट्रुमेंटवरचं मार्किंग तेच जर कसं असेल, त्रुटी असणार आहे, दोष असणार, सदोष असणार आहे, इट इज कॉल्ड डिफेक्टिव्ह, तर ते कायम तुम्हाला काय दाखवणार आहे? एरर दाखवणार आहे. बरोबर, म्हणजे ती चूक कोणामुळे आहे? ती एरर कोणामुळे अराईज झाली, प्रोड्यूस झाली? ड्यू टू इन्स्ट्रुमेंट्स, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. सो इट इज कॉल्ड एज इन्स्ट्रुमेंटल एरर. आता याचं आपण एक्झाम्पल बघूया. बघा, अन इनकरेक्ट झिरोइंग ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटवरती 0ला नेहमी 0 काटा दाखवलं पाहिजे. बरं, पण ते दाखवत नसेल विल लेड टू सच काइंड ऑफ एरर. म्हणजे 0ला 0 म्हणजे थोडक्यात मगाशी मी सांगितलं की ॲमीटर मध्ये करंट नाही गेला तर तो कुठे किती लिहून थांबला पाहिजे? तो काटा 0 लिहून थांबला पाहिजे. पण लक्षात ठेवा, जर करंट नसताना तो 0.5 लिहून थांबत असेल तर प्रत्येक वेळेला 0.5 तो तुम्हाला काय दाखवणार? जास्त दाखवणार. त्यामुळं ह्याच्यामध्ये फॉल्ट एरर कोणाचे? ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशनचा ह्याच्यामध्ये एरर आहे. बरोबर आहे, मी तुम्हाला सांगितलं ते. त्यानंतर आपण आता मला सांगा, वजन तागडे असते. आता काय काय वजन तागडे इलेक्ट्रॉनिक आहेत.
बरोबर. पण काय काय आपल्या काटा असणाऱ्या जुन्या होत्या बघा, मग त्यावेळेला जर त्या वजन वेईंग मशीनवरती कोणी उभारलं नाही तर ऍक्च्युअली ते किती दाखवायला पाहिजे, तो काटा 0 लिहून थांबायला पाहिजे. पण 0च्या ऐवजी तो 1 लिहून जर थांबत असेल तर लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला कुठलाही व्यक्ती उभारू देतो नेहमी 0.1 जास्त दाखवणार, म्हणजे याच्यामध्ये कॅलिब्रेशन मध्ये डिफेक्ट आहे. लक्षात घ्या, तो काटा 0 दाखवत नाहीये. सो टी डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. बरोबर. सच इज कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंट एरर. हे कशामध्ये आलं, सिस्टमॅटिक एरर मध्ये आलं. सगळ्यांना लक्षात मी काय सांगितले मगाशी मी सांगितलेलं बघा, अन ॲमीटर शोईंग अ करंट ऑफ अन ॲमीटर शोईंग अ करंट ऑफ 0.5 एम्पियर. बरोबर. पण कधी, इवन व्हेन नॉट कनेक्टेड इन सर्किट. मला सांगा त्या ॲमीटर सर्किटमध्ये जोडलेलं नाहीये, म्हणजे त्यातून करंटच चाललेलं नाहीये, आणि करंट जात नसेल तर त्याने 0 दाखवलं पाहिजे. पण 0च्या ऐवजी किती दाखवतो बघा, 0.5 एम्पियर. म्हणजे थोडक्यात प्रत्येक वेळेला तो आता 0.5 जास्त दाखवणार. सो दिस इज डिफेक्टिव्ह, दिस इज ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन आहे. सो सच एरर इज कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंट एरर. आणि ते प्रत्येक वेळेला काय राहणार आहे, सेम राहणार आहे. म्हणजे समजा 0.15 एम्पियरचा करंटचा फॉल्ट असेल तो प्रत्येक वेळेला 0.5 जास्त दाखवणार. सो दिस ही व्हॅल्यू कायम दाखवणार. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट एरर. लक्षात घ्या, इन्स्ट्रुमेंट एरर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट एरर. हे कुठेतरी मेन्शन करून ठेवा, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक रिडिंगला तो तेच दाखवणार, कारण ते इन्स्ट्रुमेंटच फॉल्ट आहे. लक्षात आलं. त्यानंतर सेकंड सिस्टमॅटिक एरर मी कुठली सांगितली हो, आठवतो तुम्हाला, दॅट इज एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. व्हॉट इज परफेक्शन? परफेक्शन म्हणजे का आपण काय म्हणतो, दॅट इज आपण बोलायचं गेलं तर एकदम अॅक्युरेट व्हॅल्यू. इम्परफेक्शन म्हणजे काय, म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकमध्ये प्रॉब्लेम आहे. बरोबर. इट इज नॉट करेक्ट. इम्परफेक्शन म्हणजे ते परफेक्ट नाहीये, एक्झॅक्टली त्याचं टेक्निक मॅच होत नाहीये. म्हणजे नेमकं काय तर बघा, दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे याच्यामध्ये आता इन्स्ट्रुमेंट बरोबर आहे, पण आपण सेटिंग करताना जर इन्स्ट्रुमेंट चुकीच केलं तर आपलं ते एक्सपेरिमेंटचं टेक्निक चुकलं. फॉर एक्झाम्पल बघा, मला समजा एक लेवलमध्ये लिक्विडचं व्हॅल्यू मोजायचे, लिक्विडची हाईट मोजायची आहे, पण मला लक्षात ठेवा मी ते पकडताना खरं म्हणजे व्हर्टिकल पकडलं तर ते लिक्विडची लेवल व्यवस्थित दाखवणार आहे. पण मी व्हर्टिकल पकडायच्या ऐवजी तर ती काय पकडलं, तिरकं पकडलं, तर मग त्या हाईट मला सांगा व्यवस्थित दाखवेल का, नाही दाखवणार. किंवा मला सांगा आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी देऊ शकतो की आपण समजा पेट्रोल पंपावरती गेलो आणि पेट्रोल पंपावर तुमच्या समोरच्या, आता मी फक्त एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगतोय, अंडरस्टँडिंगसाठी सांगतोय, की समजा पेट्रोल पंपवाल्याने समजा पुढच्या समजा 3 लिटरचं पेट्रोल दिलं आणि तुमचा नंबर आला. तुमचा नंबर आल्यावर लगेच 3 पासून पुढे लगेच तो करतो का, नाही करत. तो काय करतो, पुन्हा 0 करतो आणि मग आपण आपलं 2 लिटर वगैरे कॅसेट टाकतो. लक्षात आलं. थोडक्यामध्ये जर त्याने ते 0 नाही केलं तर पहिल्याचं 3 आणि आपलं 2 म्हणजे टोटल दाखवताना तो 5 लिटर दाखवेल. पण आपण 5 लिटर भरलेलं असतं का, नाही, आपण बघतो किती भरले, 2 लिटर. म्हणजे त्यानं काय केलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात पुन्हा त्यानं 0 सेटिंग केलेलं असलं पाहिजे. लक्षात आलं. आणि हे जर सेटिंगमध्ये फॉल्ट असेल, म्हणजे थोडक्यामध्ये त्या सेटिंगमध्ये जर डिफेक्ट असेल, इन्स्ट्रुमेंट चांगला आहे पण त्याचं जे सेटिंग करायला लागतं त्याच्यामध्ये जर डिफेक्ट असेल, दोष असेल, तर त्याच्यामुळं आपल्याला जे एरर होतात त्यालाच म्हणायचं एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. किंवा मला लिक्विडची हाईट मोजायची आहे, हाईट मोजताना ते मला ते व्हर्टिकल पकडलं पाहिजे. बरोबर. जर मी ते व्हर्टिकल नाही पकडलं, तिरकं पकडलं, तर मला ती व्हॅल्यू व्यवस्थित त्याची येणार नाही, त्याचं कॅलिब्रेशन व्यवस्थित येणार नाही, मला त्याचं व्हॉल्यूम व्यवस्थित मोजता येणार नाही. सगळ्यांना लक्षात मी हे कशामुळे आहे, डिफेक्टिव्ह सेटिंगमुळे आहे. इन्स्ट्रुमेंट एरर कशामुळे होतं, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशनमुळे होतं. बरोबर. एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक हे कशामुळे होतं, इट इज डिफेक्टिव्ह सेटिंगमुळे होतं. आणि तो तिसरा प्रकार आहे, तो सगळ्यांना दिसतोय, त्याचं नाव आहे पर्सनल एरर. मग त्याच्यात देखील नावामध्ये तुम्हाला कळलं असेल बघा, व्हॉट इज पर्सनल एरर. व्यक्तिगत एरर म्हणजे काय, तर लक्षात ठेवा बऱ्याचशा एरर अशा असतात की ते पर्सन टू पर्सन चेंज होऊ शकतात. पर्सन टू पर्सन काय होतात, चेंज होतात. म्हणजे आता मला सांगा की एखादा पर्सन, समजा एखादा तुम्हाला आता लॅबोरेटरीमध्ये तुम्ही गेला आणि तुमचे सर किंवा मॅडम तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवणार आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे रिडिंग वाचून दाखवा. बरोबर. तर रिडिंग वाचून दाखवताना जो वरून बघणार आहे एक्झॅक्टली त्याला ते रिडिंग व्यवस्थित मिळणार आहे, पण जो तिरकं बघणार आहे त्याला पॅरलॅक्स म्हणजे दृष्टीच्या दोषामुळे लक्षात घ्या त्याला ते रिडिंग व्यवस्थित सांगणार नाही, तो काहीतरी चुकीचं रिडिंग सांगेल. मग याच्यामध्ये सेटिंग चुकीचं आहे का, नाही, ह्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट फॉल्ट आहे का, नाही. मग ह्याच्यामध्ये तो तिरका बघणारा जो पर्सन आहे त्याच्यामध्ये फॉल्ट आहे, लक्षात आलं, तर तो ते व्यवस्थित करू शकला नाही पाहिजे, करू शकला नाहीये. अशा वेळेला त्या रिडिंगमध्ये एरर येणार, त्यालाच काय म्हणायचं, पर्सनल एरर. म्हणजे पर्सनल एररला कारणीभूत कोण आहे, पर्सनल एररला कारण काय आहे, तर हे कारण म्हणजे काय, तर ऑब्झर्वेशनचा फॉल्ट.
जो ऑब्झर्व करायला लागलाय, जो परफॉर्म करायला त्याच्या फॉल्टमुळे कधी कधी बऱ्याच वेळेला केअरलेसपणा, आपण ते रिडिंग घेत असताना निष्काळजीपणे रिडिंग घेतो. समजा मी पट्टी लावायची, लेंथ मोजायची, पट्टी लावताना मी आडवीची ऐवजी थोडीशी जर तिरकी लावली तर रिडिंग बदलणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सेटिंगमध्ये चूक नाही आहे, ह्यामध्ये इन्स्ट्रुमेंट फॉल्टी नाही आहे. मग प्रॉब्लेम कशामध्ये आहे, तर तो पर्सन केअरलेसपणे करायला लागलाय, त्याचं त्यात व्यवस्थित लक्ष नाही आहे. लक्ष आलं, थोडक्यात त्याला त्या एक्सपेरिमेंट बद्दलचं नॉलेज नाहीये. असं असेल, नवीन कोणता एखादा तो एक्सपेरिमेंट करायला गेला तरी सुद्धा त्याच्यामध्ये फॉल्ट होऊ शकतो. मग ही एरर जी आहे ती पर्सन टू पर्सन बदलू शकते आणि त्याच्या ह्याला कारणीभूत कोण आहे, तो व्यक्ती कारणीभूत आहे. म्हणून त्याचं नाव काय, पर्सनल एरर. लक्षात आलं. सच एरर्स आर इंट्रोड्युस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर. जो तो एक्सपेरिमेंट करायला लागलाय त्याला आपण परफॉर्मर म्हणूया किंवा ऑब्झर्वर. तो करत असताना त्या ऑब्झर्वरचं जर केअरलेसपणा असेल, त्याचं व्यवस्थित लक्ष नसेल किंवा त्याला ते व्यवस्थित समजलं नसेल तर तो कायम घेत असताना रिडिंग काय घेणार, चुकीचं. पण समजा एखादा एक्सपर्ट असेल तो मात्र व्यवस्थित घेणार. म्हणजे थोडक्यामध्ये पर्सन टू पर्सन ही एरर काय होणार आहे, बदलणार आहे. लक्षात आलं. सो दिस एरर इज कॉल्ड ॲज पर्सनल एरर. ह्यालाच काय म्हणायचं, पर्सनल एरर म्हणायचं. लक्षात मी सांगितलं तर हे सर्व तिन्ही जे प्रकार होते हे कशामध्ये होते, इन्स्ट्रुमेंटल एरर, त्याच्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंटल एरर, त्याच्यानंतर एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि नंतर पर्सनल एरर. हे सगळं होतं सिस्टमॅटिक एररच्या अंडरमध्ये होतं. कशाच्या अंडर होतं, सिस्टमॅटिक एररच्या. त्यामुळे बघा सिस्टमॅटिक एररच्या अंडरमध्ये आपण ह्याच्यामध्ये 3 टाइप्स आपण आता कुठले लिहू शकतो बघा. सिस्टमॅटिक एररच्या बघा आता सिस्टमॅटिक एररच्या अंडरमध्ये आपण 3 याच्यामध्ये प्रकार बघितले. हे 3 तुम्हाला सेपरेटली विचारू शकतात. बरं, एक कुठलं होतं, इन्स्ट्रुमेंटल एरर. बरं, ह्याचं कारण काय होतं, इन्स्ट्रुमेंटल एरर ह्याचं कारण काय होतं सांगा. इट इज बिकॉज ऑफ द फॉल्टी कॅलिब्रेशन. म्हणजे इन्स्ट्रुमेंट वरचं मार्किंग चुकीचं असेल आणि ही एरर कायम राहणार. प्रत्येक व्यक्ती जेव्हा घेईल तेव्हा ती एरर जी आहे ती कायम राहणार. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट एरर. आणि दुसरा जो प्रकार बघितला तो काय होता, एरर ड्यू टू, काय होता बघा प्रकार, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, इन्स्ट्रुमेंटचं सेटिंग जर डिफेक्टिव्ह असेल तर हे एरर निर्माण होऊ शकते. आणि नंतर काय होतं, एखाद्या व्यक्तीमुळे केअरलेसपणामुळे किंवा त्याचं व्यवस्थित नाही समजलं असेल किंवा त्याचं नॉलेज नसेल, बरोबर आहे का, ह्याच्यामुळे शकतो. ह्याला म्हणतो आपण व्यक्तिगत चूक. म्हणजे इट इज कॉल्ड पर्सनल एरर. ही व्यक्ती टू व्यक्ती, पर्सन टू पर्सन ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. चला, सो these 3 एरर्स कम अंडर द कॅटेगरी सिस्टमॅटिक एरर. आणि नंतरची जी दुसरी कॅटेगरी होती आपली, त्याचं नाव काय होतं सांगा, त्याचं नाव होतं रॅन्डम एरर. त्याचं काय नाव होतं, रॅन्डम एरर्स. बरोबर आहे. मग मला सांगा रॅन्डम एरर्स जे आहे याच्यामध्ये रॅन्डम म्हणजे काय, बरेच जण माहित नसेल तर रॅन्डम याचा अर्थ काय, विच इज नॉट फिक्स. म्हणजे फिक्स नाही, विच इज व्हेरिएबल ऑलवेज, जे कायम बदलतं, ज्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, ज्याच्याबद्दल जे खात्रीशीर सांगता येऊ शकत नाही कुठेही कशीही, दॅट इज कॉल्ड रॅन्डम. म्हणजे आता मराठी जर बोलायचं झालं तर मला सांगा हवा कशी वाहते, कोण सांगू शकते का, एका दिशेला वाहते का, आता इकडे आहे नंतर तिकडे आहे इकडे. इट इज कॉल्ड ॲज रॅन्डम. कुठेही कशीही, म्हणजे जे सांगता येऊ शकत नाही, जे अगोदर आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, त्याचा आपण अगोदर अंदाज बांधू शकत नाही, अशा वेळेला आपण त्याला काय म्हणतो, रॅन्डम एरर्स म्हणतो. अशा वेळेला त्याला आपण काय म्हणतो, रॅन्डम एरर्स. लक्षात आलं. मग आता रॅन्डम एरर्स म्हणजे कुठल्या, तर लक्षात ठेवा, व्हाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट करत असताना बऱ्याच वेळेला आपण सांगू शकत नाही, अशा एरर्स त्याच्यामध्ये म्हणू शकतात. म्हणजे कसं, आता समजा मी एक्सपेरिमेंट करायला लागलोय आणि मला काहीतरी टेम्परेचर पाहिजे आहे, पण लक्षात ठेवा आजचं टेम्परेचर कालच्या एवढं असेल ही गॅरंटी आहे का, कालच्यापेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल, किंवा मला जेवढं एक्सपेरिमेंटला पाहिजे आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त होऊ शकतं. लक्षात आलं म्हणतो. किंवा आज मला एक्सपेरिमेंट करत असताना व्होल्टेज जर कमी जास्त झालं, फ्लक्च्युएशन, बरोबर आहे, कमी जास्त होणे, व्होल्टेज फ्लक्च्युएशन म्हणतो आपण, कमी जास्त झालं तर माझा समजा इलेक्ट्रिकलचा एक्सपेरिमेंट चालू असेल त्याच्यामध्ये रिडिंगमध्ये प्रॉब्लेम येणार. किंवा टेम्परेचर डिफरन्स वर खाली होऊ शकतो टेम्परेचर, किंवा प्रेशर, एखादा समजा मला प्रेशरचा एक्सपेरिमेंट करायचा आहे आणि वातावरणाचा दाब, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, ही गोष्ट काय आपल्या हातात नाहीये, ही आज कधी असू शकते. किंवा मला असा एक्सपेरिमेंट करायचा आहे की आज मला सूर्यप्रकाश पाहिजे आहे, पण याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, उद्या मी एक्सपेरिमेंट करत असताना सूर्यप्रकाश असेल पण तो कडक ऊन पडेल पण, किंवा पडणार नाही, किंवा पाऊस पण पडेल. मी थोडक्यात ह्या गोष्टी आपण अगोदर प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजे सम फॅक्टर्स की जे एक्सपेरिमेंट करत असताना अचानक चेंज होऊ शकतात. अशामुळं जे निर्माण होतं
होते त्याला काय म्हणायचं, रॅन्डम एरर. आता रॅन्डम शब्द काला आलं, कारण ही एरर निर्माण होईल का नाही होईल आपण सांगू शकत नाही, ते आज निर्माण होईल पण किंवा नाही पण होऊ शकत. लक्षात आलं. सो दॅट एरर इज कॉल्ड ॲज रॅन्डम एरर. म्हणून रॅन्डम एरर साठी महत्वाचं काय बघा, रॅन्डम एरर्स ऑकर्स म्हणजे निर्माण होतात ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन व्हाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट करत असताना त्या काही कंडिशन्स अचानक बदलू शकतात की जे आपल्या हातामध्ये नाहीये. फॉर एक्झाम्पल काय काय बदलू शकतं बघा. फॉर एक्झाम्पल चेंज इन टेम्परेचर बदलू शकतं. त्यानंतर ड्युरिंग कोर्स ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे एक्सपेरिमेंट करत असताना प्रेशर बदलू शकतं. त्यानंतर एक्सपेरिमेंट करत असताना व्होल्टेज कमी होऊ शकतं. त्यानंतर पॉवर सप्लाय हा चेंज रॅन्डमली बदलू शकतो. ज्यामध्ये असं किती गोष्टी ज्या आपण सांगू शकत नाही. थोडक्यात चेंज इन डिफरंट फॅक्टर्स व्हाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट. त्यामुळं एरर निर्माण होईल नाही पण निर्माण होईल सांगता येऊ शकत नाही, आपल्यात नाही. दॅट एरर्स आर कॉल्ड ॲज दी रॅन्डम एरर. त्या एरर्सनाच काय म्हणायचं, रॅन्डम एरर्स. बरोबर. मग रॅन्डम एरर जे आहेत ते आपण डायरेक्टली कमी करू शकत नाहीत. बरोबर आहे. किंवा एरर जे आहेत ते आपण कम्प्लिटली नष्ट करू शकत नाहीत. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. वी कॅनॉट इलिमिनेट एरर्स कम्प्लिटली बट वी कॅन मिनिमाइज इट. लक्षात घ्या, एरर्स आपण कम्प्लिटली नष्ट करू शकत नाही, तर ते आपण कमीत कमी करू शकतो. म्हणजे थोडक्यात वी कॅन मिनिमाइज इट. आणि मगाशी आपण चर्चा केली, जेवढं एरर मिनिमाइज होईल तेवढी अॅक्युरेसी काय होणार आहे, वाढणार आहे. लक्षात आलं. तेवढी अॅक्युरेसी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला आज ह्याच्यामध्ये बेसिक माहिती काय काय मिळाली सांगा. तर सगळ्यात पहिला बेसिक माहिती म्हणजे आपण जेव्हा व्हाईल परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट किंवा व्हाईल स्टडिंग द सायन्स, ऑब्झर्वेशन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. ऑब्झर्वेशन कशावर अवलंबून आहे, रिडिंग वरती. आणि रिडिंग कशासाठी लागतं, कॅल्क्युलेशनला. लक्षात घ्या, अॅक्युरेसी जी आहे ती कशावर डिपेंड आहे, एरर वरती. अॅक्युरेसी जी डिपेंड आहे ती कशावरती डिपेंड आहे, एरर वरती. कारण एरर जेवढी मिनिमाइज होईल तेवढी अॅक्युरेसी वाढणार आहे. मग एरर्सचा पहिल्यांदा आपण स्टडी केला तर बेसिक एरर म्हणजे काय, तर ट्रू व्हॅल्यू, द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू जी असेल त्याच्यामध्ये जो फरक आहे त्याला आपण काय म्हणतो, एरर्स म्हणतो. मग एररचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. जर ब्रॉडली क्लासिफिकेशन केलं, मोठ्या प्रमाणात जर वर्गीकरण केलं किंवा टाइप्स पाडले तर त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. एक म्हणजे सिस्टमॅटिक एरर, दुसरं म्हणजे रॅन्डम एरर. आता सिस्टमॅटिक एररच्या अंडरमध्ये आपण पुन्हा सब टाइप्स बघितले. बरं, सिस्टमॅटिक एरर्स निर्माण होण्याचे सोर्सेस कोण कोण आहेत, तर ह्या तीन याच्यातनं ते निर्माण होऊ शकतात. कुठले कुठले, इन्स्ट्रुमेंटल एरर. बरं, इट इज डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॉन्स्टंट एरर, कारण ती एरर प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला सेमच एरर आहे. दुसरं सिस्टमॅटिक एररचा प्रकार कुठला होता, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे याच्यामध्ये फॉल्टी सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट चांगला आहे, पण सेटिंग करताना जर तुम्ही फॉल्टी सेटिंग केलं, चला समजा घड्याळ लावतानाच तुम्ही 5 मिनिटं जर पुढे लावलं तर कायम प्रत्येकाला ते काय होणार आहे, 5 मिनिटं. याच्यामध्ये घड्याळ तर व्यवस्थित आहे पण ते सेटिंग चुकलेलं, दॅट इज कॉल्ड एज एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि नंतर आपण बघितलं होतं सिस्टमॅटिक एररचा तिसरा कॅटेगरी, दॅट इज कॉल्ड पर्सनल एरर. म्हणजे थोडक्यात व्यक्तिगत एरर. इट इज चेंज पर्सन टू पर्सन. ह्याचं कारण काय, तर थोडक्यामध्ये केअरलेस नेस ऑफ ऑब्झर्वर व्यवस्थित नाही लक्ष दिलं, किंवा थोडक्यामध्ये इनकम्प्लीट नॉलेज माहीत नसेल, एक्सपेरिमेंट करायला लागलाय पण त्याला माहीत नसेल, त्यावेळेला पण थोडक्यामध्ये एरर निर्माण होऊ शकतात. दॅट इज डिपेंडिंग अपॉन दॅट पर्सन. सो इट इज कॉल्ड ॲज पर्सनल एरर. तर ह्या 3 कॅटेगरीज कशाच्या अंडरमध्ये आल्या होत्या, सिस्टमॅटिकच्या. त्यानंतर दुसरी मोठी कॅटेगरी कुठली होती, रॅन्डम एरर. व्हॉट इज रॅन्डम, कुठेही कशीही, म्हणजे थोडक्यात विच कॅनॉट बी प्रेडिक्टेड. मग व्हाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट there are some factors which can be changed. म्हणजे ते चेंज होऊ शकतात, कमी पण होईल, जास्त होईल. जसं या चेंज इन टेम्परेचर, चेंज इन प्रेशर ऑफ गॅस, चेंज इन व्होल्टेज व्हॅल्यूज किंवा व्होल्टेज फ्लक्च्युएशन, किंवा चेंज इन पॉवर सप्लाय, व्हेरिएशन इन पॉवर सप्लाय, व्होल्टेज कमी जास्त झालं, करंट कमी झाला, ह्या सगळ्या ज्या आहेत हे आपल्याला सांगता नाही येऊ शकणार आहे. ते येतील पण नाही पण येतील. सो दॅट इज कॉल्ड ॲज रॅन्डम एरर्स. लक्षात आलं. सो हे तुम्हाला एरर्सचं बेसिक जो पॉईंट आहे तो ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये करून जावा. याच्यामध्ये बेसिकली 2 ब्रॉडली आहेत, सिस्टमॅटिक एरर्स आणि रॅन्डम एरर्स. सिस्टमॅटिक एरर्स मध्ये पुन्हा 3 सांगा बघू. बघा मी मुद्दाम दाखवत नाहीये, सांगा बघू. करेक्ट बरोबर आहे. एक म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर, नंतर एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, आणि नंतर पर्सनल एरर. आणि दुसरी मोठी कॅटेगरी कुठली आहे, रॅन्डम एरर. दिस एरर्स आर अराइज्ड ड्यू टू चेंज इन सम फॅक्टर्स सच ॲज टेम्परेचर, व्होल्टेज फ्लक्च्युएशन, चेंज इन प्रेशर. याच्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या, मे बी होऊ शकतात,
असं एरर ते येऊ पण शकतात, येऊ पण शकत नाही. आपण अगदी प्रेडिक्ट करू शकत नाही, म्हणून त्याला म्हणायचं रॅन्डम एरर्स. लक्षात आलं? मग लक्षात ठेवा, एरर्स म्हणले की बेसिकली काय असतं, डिफरन्स इन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आता मेजर्ड व्हॅल्यू आपल्या समोरच असते, ट्रू व्हॅल्यू आपल्याला माहित नसते, म्हणून तर आपण एक्सप्लेन करायला गेलो असतो ना. म्हणजे एररची करेक्ट व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही. मग एररचा आपण काय करू शकतो, बाबा अंदाज बांधू शकतो. बाबा हे हा एक गोष्ट करत असताना, हा एक्सप्लेन करत असताना एवढी एरर याच्यामध्ये येऊ शकते. एररचा आपण अंदाज बांधू शकतो. अंदाज बांधण्यालाच आपण काय म्हणतो, एस्टिमेशन. लक्षात घ्या. तर आता आपण बघणार आहे एस्टिमेशन ऑफ एरर्स. काय बघणार आहे याच्यामध्ये आपण, एस्टिमेशन ऑफ एरर्स. म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट करत असताना, एखादं रिडिंग घेत असताना किती एरर्सची शक्यता आहे हे आपण अंदाज करू शकतो. त्याच्यामध्ये बेसिक 3-4 प्रकार, हे खूप महत्वाचं आहे. हे डिफिनिशनसाठी पण महत्वाचं आहे आणि हे आपल्याला कशासाठी महत्वाचं आहे, तर हे आणखीन आपल्याला महत्वाचं आहे म्हणजे न्यूमरिकल साठी पण. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये फक्त नावं लक्षात घ्या, ते आपण डिटेल्स मध्ये नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. एक म्हणजे मीन व्हॅल्यू, त्या रिडिंगची काय काढायची, मीन व्हॅल्यू, किंवा त्याला आणखीन म्हणतात मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. दुसरं आहे ऍब्सोल्यूट एरर. फक्त लक्षात घ्या, आता नावं लक्षात घ्या, ऍब्सोल्यूट एरर. राईट. तिसरं आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. चौथं आहे रिलेटिव्ह एरर. आणि फिफ्थ आहे जे एरर एस्टिमेट करताना आपल्याला लागणार, आपलं जे फिफ्थ आहे ते आहे पर्सेंटेज एरर. म्हणजे थोडक्यात आपण जर ह्या एररला पोहोचलो तर आपण सांगू शकतो की त्या एक्सपेरिमेंटमध्ये किती टक्क्याची एरर निर्माण होऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला एवढे टप्पे पार करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एरर आपण डायरेक्टली 100% कॅल्क्युलेट करू शकत नाही, ती मिनिमाइज करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला एररचं काय लागतं, अंदाजित व्हॅल्यू काय लागते. अंदाजित व्हॅल्यू काढणे म्हणजे काय, एस्टिमेशन. एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये तुम्हाला किती प्रकार करू शकतात, मीन व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह व्हॅल्यू अँड पर्सेंटेज एरर. हे प्रत्येकाचं डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. तर आज तुम्ही एररचे टाइप्स आणि एररचे त्याचं एक्झाम्पल्स हे बघा. लक्षात आलं मी काय म्हणलं ते. ओके, थँक्यू.